हॅलो नमस्कार, मी निकिता किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मी आज पापडाची झटपट होणारी अशी चटणी बनवणार आहे. चटणी बनवण्यासाठी मी इथे एक कांदा बारीक कट करून घेते. एक कांदा बारीक कट करून घालायचा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. मी इथे एक कांदा कट करून घालते आणि इथे टोमॅटो पण कट करून घ्यायचं बारीक. मी इथे चटणीसाठी अर्धाच टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो बारीक कट करून घ्यायचं. पापडाची चटणी बनवायला खूप इझी असते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. आणि इथे थोडीशी मी कोथिंबीर पण बारीक कट करून घेतली आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवते. तेल जास्त गरम होऊन द्यायचं नाही, मीडियममध्येच गरम होऊन द्यायचं. कारण की पापड तळण्यासाठी तेल जास्त गरम चालत नाही, कारण ते जास्त लाल होते जास्त कडक झाल्यानंतर. आणि ते हलके फुलके पापड तळून घ्यायचे. त्यानंतर आपण तळून घेतलेले पापडचा बारीक करून घ्यायची. बारीक करून घेते पापड. बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये कट करून घेतलेला बारीक कांदा त्यामध्ये टाकून घेते आणि त्यानंतर बारीक कट केलेलं टोमॅटो त्यामध्ये टाकते आणि थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि त्यामध्ये लाल तिखट टाकते. मी घरगुती लाल तिखट वापरले यामध्ये. आणि थोडंसं धना पावडर पण मी त्यामध्ये टाकते आणि चाट मसाला त्यामध्ये टाकते. चाट मसाला टाकल्याने टेस्ट खूप छान येते. त्यानंतर मी कढईत तेल टाकले आणि त्यामध्ये जिरे टाकते. जिरे आणि तेल थोडंसं गॅसवर गरम करून घ्यायचं. त्याने जिरे हलके फुलके भाजले जातात आणि त्या पापडाच्या चटणीवर टाकून द्यायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. चला तर तयार आहे आपली झटपट अशी होणारी पापड चटणी. तुम्ही याला चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता, नाहीतर तशी नाश्त्याला म्हणून सुद्धा खाऊ शकता. खायला खूप टेस्टी लागते आणि बनवायला पण तेवढीच इझी आहे. फार कमी वेळात तयार होते. तुम्ही अशी रेसिपी नक्की एकदा वेळेस ट्राय करून बघा.